आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार आदित्य पंचोली यांच्यावर आरोप आहे की हे क्रिकेट बेटिंग मध्ये सामील आहेत. आदित्य पांचोली साहेब, हे खरं आहे का की मुंबईतील दीपा बार हा खूप महागडा बार आहे जिथे मुली डान्स करतात आणि तिथे तुम्ही नियमित जात असता? चांगलं आहे वाईट आहे हे मी नाही सांगू शकत. बार हा बारच असतो, पण मी तिथे नियमित जात नाही. बघा, आरोप असा आहे की जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा श्रीलंकेचा क्रिकेटर मुरलीधरन यांना सोबत घेऊन गेलात आणि मुरलीची तिथे तुम्ही या बारगल तरन्नुमशी ओळख करून दिली. बिलकुल चुकीचं आहे. मी मुरलीला नक्कीच तिथे घेऊन गेलो. मुरली आणि मी डिनर करत होतो. आमच्या एका कॉमन फ्रेंडने भेट घालून दिली. मुतैया मुरलीधरनला भेटायला आवडणारच ना. मी तर क्रिकेटचा लहानपणापासून फॅन आहे. मी प्रत्येक क्रिकेटरचा फॅन आहे. मी मुरली किंवा मुरलीचा खूप मोठा अच्छा, फॅन. म्हणजे तुम्ही मुरलीला आधीपासून मी ओळखत अजिबात होता. ओळखत नव्हतो. मी त्या रात्रीच मुरलीला भेटलो आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसून थोडंसं सी फूड वगैरे खात होतो. त्याला खायची इच्छा होती. तर मग माझ्या मित्राचं रेस्टॉरंट होतं. मी म्हटलं, "चल हरीश रेस्टॉरंटला जाऊया. तिथे बेस्ट फूड आहे. तुझ्या आवडीचं असेल." हां. तर सगळं मी अरेंज केलं होतं. बसल्या-बसल्या मुरलीने म्हटलं, की "अरे यार, ऐकलंय मुंबईमध्ये खूप बार वगैरे आहेत, डान्स बार." आणि तुम्ही म्हणालात मला सर्व बार माहिती आहेत, चला नाही, माझ्यासोबत. नाही, नाही, नाही. मी असं नाही म्हटलं. मी सारखं हेच सांगतोय. मी असं नाही म्हटलं. त्यानेच मला म्हटलं बारमध्ये ने. आणि कारण हा बार माझ्या मित्राचा आहे. मी म्हटलं की चला तिकडे चांगली सोय करतो. मी त्याला फोन केला की मी येतोय, मुरली येतोय आणि आमची थोडीशी व्यवस्था बसण्याची वगैरे करून ठेव. तिथे क्राऊड खूप असतो. लोक पैसे वगैरे खूप उडवतात. आम्ही तिथे गेलो. सर, मला लोकांनी ओळखलं. मुरलीला ओळखायला त्यांना 2-3 मिनिटं लागली. आणि जेव्हा त्यांनी मुरलीला आणि मला एकत्र बघितलं, तेव्हा बारमध्ये जेवढ्या मुली होत्या, त्या आपल्या ग्राहकांसमोर नाचत होत्या, त्या सगळं काही सोडून आमच्याकडे आल्या. आणि जेवढे तमाशबीन होते, जे नाच बघत होते, दारू पिऊन ते जे होतं ना बारमध्ये, अजून काय होणार बारमध्ये, ठीक आहे? पण एक आहे, बारमध्ये कधी अश्लीलता नाही होत, घाणेरडा डान्स नाही होत. ते लोकही आम्हाला घेरून उभे होते आणि माहित नाही मुरलीमध्ये काय जोश होता. हिंदी गाण्यांचा एवढा मोठा फॅन आहे, नाचायला लागला आणि लोक आमच्याबरोबरही नाचायला लागले. पण मी अजिबात नाही नाचलो, कारण मला नाचताच येत नाही ना. आम्ही तिथे दारू प्यायलो, जसं की पेपरमध्ये येत होतं, मीडियामध्ये येतंय की तिकडे लाखो रुपये उडवले. आम्ही तिकडे आमच्या खिशात सुद्धा हात नाही टाकला. सरळ सरळ प्रश्न आहे की काय तिथे तरन्नुम नावाची बारगल, जिच्या घरून पोलिसांना 22 लाख रुपये मिळाले होते, जिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, जिचं इंटरोगेशन चालू आहे, तिची आणि तुमची भेट झाली की नाही मला झाली? तर माहितही नाही की तरन्नुम कोण आहे. ती होती असेल कदाचित, तिथे काम करते म्हटल्यावरती असेल तेव्हा रात्री, पण आम्ही कोणालाच नाही भेटलो. तेच मला सांगायचंय. ना आम्ही तिथे दारू प्यायलो, ना आम्ही पैसे उडवले, ना आम्ही कोणालाही ऑटोग्राफ दिला. मुरलीच्या मनात होतं तिथे जास्त वेळ बसायचं, बिकॉज ही वॉन्ट टू रिलॅक्स. ही हॅड कम फॉर सम ट्रीटमेंट. पण 15 मिनिटातच लोकांनी बसायला दिलं. 15 मिनिटात आम्ही निघूनही गेलो. पण बस. आरोप तर हा आहे की तिथे तुम्ही बारमध्ये तुम्ही मुरलीची ओळख तरन्नुमशी करून दिली आणि त्यानंतर क्रिकेट बेटिंगचं चक्र सुरू झालं. पूर्णतः चुकीचं आहे सर. तरन्नुमची मुरली बरोबर ओळख मी का करून देईन? मी काय दलाल आहे तरन्नुमचा? मी काय मिडलमॅन आहे? ही माझी अब्रू आहे, ही माझ्या कुटुंबाची अब्रू आहे. हे मीडिया म्हणतेय की मी तरन्नुम आणि मुरलीची भेट घालून दिली, की बाबा मुरली आणि तरन्नुम तुम्हाला जे करायचंय ते करा आणि एक मॅच फिक्स करा आणि त्यातून आलेले पैसे मला द्या. हे माझं काम आहे का सर? आरोप तर हाच आहे. नाही, आरोप तर काही लावतील. आरोप तर आजही मी काही लावू शकतो की हा ओसामा बिन लादेनचा माणूस आहे. तर मग काय तुम्ही ओसामा बिन लादेनचा माणूस बनणार? आदित्य साहेब, मुंबई पोलिसांनी पत्रकारांना, मीडियाला असं सांगितलं की आदित्य पांचोलीने मुरलीची ओळख करून दिली तरन्नुमशी आणि तरन्नुमने तर हे कबूल सुद्धा केलंय की हा ती क्रिकेट बेटिंग मध्ये इन्व्हॉल्ड होती. पण तरन्नुमचं स्टेटमेंट तुम्ही बघा. पण पोलीस कसं सांगतायत? तरन्नुमचं स्टेटमेंट काय सांगतं? पोलिसांचा मी खूप आदरही करतो, परत पोलिसांचा मी आदर सुद्धा करतो आणि घाबरतोही. आणि प्रत्येकानेही घाबरलं पाहिजे आणि आदर केला पाहिजे. तरन्नुमने तिच्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय की ना मी आदित्य पांचोलीला ओळखते. तिने प्रेसमध्ये पण कदाचित टीव्हीवरही पण किंवा काही बघितलं नाही टीव्हीवर, एवढं वैतागलो होतो मी, कुठेही नाही पाहिलं. कदाचित तिने कुठेतरी म्हटलंय की ना मी आदित्य पांचोलीला ओळखते, ना मी मुरलीला ओळखते. आणि कदाचित आज मुरलीचं पण स्टेटमेंट आलंय, रिटर्न स्टेटमेंट आलंय की मी तिथे गेलो होतो, आदित्य पांचोलीला एकदाच भेटायला गेलो होतो, जे मी केव्हापासून सांगतोय. त्यांनी पण म्हटलंय मी एकदाच भेटलो होतो आणि ना ते कोणत्या तरन्नुमला ओळखतो ना मुरलीबद्दल. एक गोष्ट सांगू इच्छितो मी मनापासून, छातीठोकपणे, मी त्याला 2 तास भेटलो आणि मला असं वाटलं त्याला बघून की तो एक सोल्जर आहे त्याच्या देशाचा. तो त्याच्या देशाला कधीच नाही विकू शकत.
ही ही माझी वैयक्तिक भावना आहे. आतली गोष्ट काय आहे ते पोलिसांना माहिती, ICC ला माहिती, जे ऑथॉरिटीज आहेत त्यांना माहिती. जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगतोय. हे सांगा की त्या दिवशी तुमची मुरलीशी भेट झाली, त्यानंतर तुमचा मुरलीशी काही संपर्क झाला? त्यानंतर आजपर्यंत बघा सर, जेव्हापासून मोबाईल आलेत आपल्या मुंबईमध्ये, ठीक आहे, तेव्हापासून माझा हाच नंबर आहे. ना मी माझा नंबर मुरलीला दिला, ना मुरलीचा नंबर मी स्वतः घेतला, ना मी त्यानंतर मुरलीला भेटलो. मुरलीला तर आज माझी आठवण आली असेल की जेव्हा तो स्टेटमेंट देत असेल की काय यार, आदित्य पांचोली नावाचा कोणी माणूस, कोणी ऍक्टर आहे ज्याला मी तो भेटलो हा होतो. विचार करत असेल की कुठे फसवलं मला आदित्य पांचोलीने. मी सारखं सारखं हे सांगतोय, मी परत सांगतोय की मुरली वॉन्टेड टू गो टू द बार. जर मी श्रीलंकेत गेलो आणि मी म्हटलं मुरली यार मला मस्त डिस्को बिस्को मध्ये घेऊन जा यार, मला नाचायचं गायचं ऐश करायची आहे, तर मुरली मला का नाही घेऊन जाणार? मग तुम्ही तो माझा पाहुणा होता तर मी त्याचा पाहुणचार केला. आणि ती काही अशी जागा नाहीये की बाबा ठराविक लोकच जाऊ शकतात, बाकी नाही जाऊ शकत. कोणी जाऊ शकतं. जर तो मला म्हणाला असता की मला मंदिरात घेऊन चल, तर मी त्याला मंदिरात नेलं असतं. म्हणजे आज तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मुरलीमुळे यात अडकलात? मुरलीमुळे मी मुरलीचा दुसरा बनलोय. आता मला फक्त सांगा की तरन्नुमला तुम्ही किती वेळा भेटलात? तरन्नुमला मी माझ्या आयुष्यात कधीच नाही भेटलो. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, पोलीस तर मुंबई पोलीस, इंडिया पोलीस इज व्हेरी गुड. ते त्यांचं काम तर नक्कीच करतील. मी एक गोष्ट सांगू इच्छितो या अदालतमध्ये, या जनतेला, आणि हा मेसेज माहित नाही कोण कोण बघत आहेत त्या सर्वांना, की ज्या दिवशी मॅच झाली 5 वर्षांचा रेकॉर्ड काढा मॅचचा, ठीक आहे? तारीख सगळ्यांना माहिती असेल की 11 तारखेला इंडिया पाकिस्तानची झाली होती, मग झिम्बाब्वे ऑस्ट्रेलियाची झाली होती. कॅलेंडर काढून बघा तुम्ही सगळ्यांनी. 5 वर्षांचं. मग त्या 5 वर्षात ज्या ज्या दिवशी क्रिकेटच्या मॅचेस झाल्या त्या दिवसांचं तरन्नुमचं तुम्ही स्टेटमेंट मागवून घ्या. जेवढे इन्कमिंग कॉल आहेत, जेवढे आउटगोईंग कॉल आहेत, त्यावरून स्पष्टपणे समजेल की यात कोण कोण सामील आहे. आणि एक रेकॉर्ड दाखवून द्या की तरन्नुमच्या फोनवरती मला कॉल आलाय किंवा मी तिला कधी कॉल केलाय. मी तिचं तोंडच नाही पाहिलं आणि मी ऐकलंय की ती खूप सुंदर आहे. मग आता तुम्हाला बघायचंय? हो, मला बघायचंय. आता जर त्यांना भेटायचं असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं मी लागेल. बघा, मी ऐकलंय तिला अटक झाली आहे. ही जी चौकशी जेव्हा होणार, पोलीस ठरवतील, आपल्या देशाचा कायदा ठरवेल ती किती इन्व्हॉल्व्ड आहे, काय आहे काय नाही आहे. मला काही नाही माहिती. काल अजून एक अफवा उडाली होती मीडियामध्ये की आदित्य पांचोलीला पोलिसांनी बोलावलंय. अरे यार, लिहायच्या आधी जाणून तरी घ्या. पोलीस मला नाही समन पाठवू शकत. पोलीस मला विचारू शकतात येण्यासाठी. पोलीस मला उचलून नेऊ शकतात पोलीस स्टेशनला. ते मला समन नाही पाठवू शकत. समन इश्यू होतात कोर्टाकडून, आणि ते सुद्धा केस दाखल केल्यानंतर. काही विचार न करता तुम्ही लोक मीडियामध्ये एवढी पॉवर आहे सर. मी मीडियाचा खूप आदर करतो. मीडिया आणि आम्ही हँड अँड ग्लो आहोत. त्यांच्याशिवाय आम्ही नाही जगू शकत, आमच्याशिवाय ते नाही जगू शकत. त्यांना हॉट न्यूज पाहिजे आणि मी सॉफ्ट टार्गेट आहे. तुम्ही तर दर काही दिवसांनी हॉट न्यूज देता मीडियाला. ही गोष्ट यांची अगदी बरोबर आहे की मी बघा, ज्या चुका मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात केल्या आहेत, मी भर अदालतमध्ये जज साहेबांसमोर, इथे आपल्या दर्शकांसमोर, माझ्या कुटुंबासमोर, आणि ज्या लोकांबरोबर मी चुकीचं वागलोय त्यांच्यासमोर हात जोडून माफी मागतो, ज्या चुका मी केल्या आहेत. आदित्य पांचोलीजी, आता तर सुरुवात झाली आहे खटल्याची. माफी मागण्यासाठी खूप चान्स मिळेल तुम्हाला.